कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मच्छरी खाली लाल काळ्या धाग्यानी काय आहे तुझ्या आवाजामध्ये? कशीदा मी काढीला तुला गुरुकुलमध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारेगमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता सी मराठीवर। म्हणजे बरोबर आहे तुझं, वेळीच सगळं नीट व्हायला हवं, नाहीतर नंतर खूप प्रॉब्लेम होते। नंतर नाही, आताच प्रॉब्लेम्स व्हायला सुरुवात झाली। ते आहेच, पण अशाने प्रॉब्लेम अजून वाढतील। अमूल्या, माझं ऐक, मला खरंच असं वाटतंय की खरंच दादाला तू आवडतेस। बहिणी एक मिनिट, आता वेदांत तुला असं म्हणाला का की त्याला अमूल्य आवडते म्हणून? नाही रे, पण अशी प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची गरजच नसते ना सार्थक। अरे डोळ्यात बघून कळतं सगळं, खरं सगळं दिसतं डोळ्यात। आय एम शुअर दादाच्या मनात ना अमूल्याविषयी नक्की काहीतरी आहे। नाही बहिणी, तू प्लीज वर असं काही बोलू नको। अगं असं काय बोलू नको, तू ऑब्झर्व नाही केलंस का? दादासाठी तू खूप स्पेशल आहेस, दादा तुला स्पेशली ट्रीट करतो। हो, मला सांग, दादा त्याच्या मनातलं सगळं तुझ्या बरोबर शेअर करतो की नाही? हो ना? आता परवाचंच उदाहरण घे ना, आता तू दिलेलं घड्याळ हरवलं होतं साधं, तर केवढा हायपर झाला होता तो। अगं दादा पण ना, त्याच्या मनात नक्की काय चालू आहे ते सांगत पण नाही पटकन तो। हे बघ बहिणी, त्याच्या मनात जे काही असेल ना ते राहू दे त्याच्याच मनात, मला नाही ऐकायचं। मी त्याला स्पष्टपणे सांगितलंय की मी तुला 2 दिवसाचा वेळ देते, 2 दिवसाच्या आत तू सगळं काही सॉर्ट आउट कर। बघूया आता काय करतो वेदांत। नाही, पण मी काय म्हणतेय, मी असं म्हणत, अगं बहिणी, बहिणी, अगं बहिणी, काय होतं अध्या तुला? दादा दादा माझ्या बॅग मधून स्टेटस्कोप आण। हो, ठीक आहे, पाणी पी। बहिणी नको, बहिणी माझा संशय खरा आहे का? हो ना? अमूल्या, काय तू अगं? ओ माय गॉड, बहिणी अगं, दादा आता आपल्याला बहिणीला डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल। अगं जायला कशाला हवं, आत्ता फॅमिली डॉक्टरला बोलवतो, थांब। अरे वेड्या, फॅमिली डॉक्टरकडे नाही, गायनेकोलॉजिस्ट कडे। आलं लक्षात? खरंच? अध्या, म्हणजे मी बाबा, तू आई। येस। हाय, 2 मिनिटं फोनवर बोलूया का? मेसेजवरच बोलू? ताई बाजूला झोपली। काहीतरी मॅनेज कर, 2 मिनिटं फोनवरच बोलूया।
बोल. अमूल्या, मी बोललो आजीशी. बोललास? त्या चिडल्या नाही ना? नाही म्हणजे चिडली नाही, पण अपसेट झाली. मग आता तुला भेटायचं म्हणते. मला वेदांत, अरे मी एकटी आजींना कसं फेस करू? अमूल्या, आता एवढं तर करावंच लागेल तुला. बरं ठीक आहे, तू मला सांग, तू काय बोललास त्यांच्याशी? काय अगं, मी म्हणालो की आपण हा साखरपुडा पोस्टपोन करूयात. मग ती ऐकायलाच तयार नव्हती. अरे पण तू कारण काय सांगितलंस? तर मी तिला सांगितलं की मला आणि अमूल्याला थोडा वेळ हवाय. मग त्यावर ती बोलली की मी अमूल्याशी बोलते. अरे पण वेदांत, आता मी काय कारण सांगू त्यांना? अमूल्या, तू कर काहीतरी विचार. वेदांत, तुला कळतंय का तू काय बोलतोयस? एकतर मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही सगळे मिळून मला काय अडचणीत टाकताय. मी काय हे मुद्दाम केलंय का? हे बघ, तू मुद्दाम करतोय असं मी तुला म्हणत नाहीये, पण अरे पण काय, हे बघ अमूल्या, तू नेहमी मला ब्लेम करतेस. अगं जसं मी हे नाटक विक्रांतसाठी करायला तयार झालो, तसंच तू हे नाटक आरतीसाठी करायला तयार झाली होतीस. मग नेहमी तू मला का दोष देतेस? हे बघ, प्लीज माझ्यावर ओरडू नकोस. आपण शांतपणे पण बोलू शकतो. अमूल्या, मी ओरडत नाहीये. ह्याला ओरडणं नाही तर मग काय म्हणता? अमूल्य, काय चाललंय? सॉरी तायडी, तू झोप प्लीज. ताई, तुझ्यासाठी कुठल्या कुठल्या दिव्यातून जावं लागणार आहे देवालाच ठाऊक. हॅलो. बोल. माझं बोलून झालंय, ठेवतो. गौरी गाणे म्हणायची, पुत्र पण गाणे म्हणे. तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. पहिल्या थराच्या प्रेमानसाला गाणीच केलंय बा. अशी ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली माडे इथे दिसतीये. ही पोरगी एकदम झकास गायली. सारेगमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता झी मराठीवर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.